आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जळगाव हादरलं, प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट। शिरपूरमध्ये विवाहितेवर गोळीबार, प्रियकरानेही केली आत्महत्या। मुलीसमोर उघड झाला थरार, चोपडा शहर पोलिसांचा तपास सुरू। जळगाव जिल्ह्यातील शिरपूर परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। सोशल मीडियावरून सुरू झालेल्या ओळखीचा शेवट रक्तरंजित स्वरूपात झाला असून विवाहित महिलेवर तिच्याच प्रियकराने गावठी कट्ट्याने गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। मृत महिलेचे नाव अनिता जगदीश पाटील वय 40 तर मृत पुरुषाचे नाव देवानंद सुभाष धनगर वय 35 असे आहे। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिता पाटील यांचा संसार गेली 12 वर्ष सुरळीत सुरू होता। मात्र काही काळापूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून देवानंद धनगर याच्याशी त्यांची ओळख झाली। या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले। मात्र गेल्या काही दिवसांपासून अनिता यांनी देवानंदला वेळ देणे कमी केल्यामुळे तो संतप्त झाला होता। शनिवारी रागाच्या भरात देवानंद धनगर हा अकुखेडा येथील अनिता यांच्या घरी गेला। त्यावेळी घरात इतर कोणीही नव्हते। दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि संतापाच्या भरात देवानंदने गावठी कट्ट्याने अनिताच्या डोक्यात गोळी झाडली। अनिता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर देवानंदने स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवले। दरम्यान अनिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली असता तिला घरात आई व देवानंद यांचे मृतदेह आढळले। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे सोशल मीडियावरून जुळणाऱ्या संबंधाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। 10 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अकोलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। अजून काय नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्यांच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे। सर त्यांचं काय प्रेमसंबंधावरून ही घटना घडलेली आहे असं वाटतंय? एकंदरीत तो संशय आहे। प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकांच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येत आहे। सर आणि ही जी घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला साधारण आणि तिनं तिच्या वडिलाला फोन केला। वडील कुठेतरी शेतात बाहेर गेले होते, त्याच्यानंतर तिचे वडील आले। काय वय येईल सर त्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास, दोघं पण आहे। साहेब हे पण सकत झालंय का? जाग्यावरच पिस्टल पडलेलं आहे। हो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।